संघ आहे आणि ते स्वतः ऑनलाईन ही स्पर्धा पाहतायत. स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या संघाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करूयात आपण हार्दिक स्वागत. दुसरीकडे आपण बघतोय रियांश 11 इताडे संघाचे पुरस्कर्ते स्वतः व्यासपीठावर उपस्थित आहेत. आकाश पाटील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इताडे संघाने लक्षात घ्यायचं आहे, कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. नंतर कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नाहीये. कोणीही टाइमपास करू नये. पहिला बॉल घेऊन गोलंदाज जितेश आर्यन करिता फुल टॉस डिस्पॅच करत असताना डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, अफलातून षटकार. ग्रेट स्टार्ट, जबरदस्त सुरुवात. आर्यन भुईर सारख्या फलंदाजाला असा हा फुलटॉस चेंडू आणि षटकाराने खाता खोलताना आपल्या संघाचा बोंब पाहतोय. अतिशय खराब बॉल, पर्वणीच होती एक प्रकारे फलंदाजासाठी. गिफ्ट होतं, दोन्ही हातांनी स्वीकार केला आर्यननं. आशिष नॉन स्ट्रायकर सेनला आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आर्यन बरसला होता. जितेश देखील चांगला खेळला होता. आणखी एक फुल टॉस, यावेळेला उलट दिशेनं फटका मारलाय. इथे प्लेसमेंट चांगलं नाहीये, टायमिंग देखील तेवढं परफेक्ट नव्हतं. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे, फक्त एक धाव मिळेल. स्वतःवरच निराश आहे, नाराज आहे आर्यन, कारण हा देखील फ्रेंडली फुल टॉस होता आणि याच्यावर देखील 6 धावा प्राप्त करता आल्या असत्या. नक्कीच एक मोठा फटका आला होता. एक सिंगल धाव कुठेतरी घेणं फार महत्वाची होती. ती धाव मिळाली आहे. तसं उल्लेख केला की हा चेंडू देखील सीमेच्या बाहेर मारण्यासारखं होतं. मात्र गोलंदाज देखील मी कौतुक करेल की कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. उद्या या स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस असेल, समारोपाचा दिवस. ठीक सकाळी 9 वाजता आपण सामन्यांना सुरुवात करणार आहोत. दत्तकृपा कशिवली आणि दामिनी 11 वडूनगर यांच्या दरम्यान उद्याची पहिली मॅच असेल. ड्राईव्ह केलाय अपिश आहे. मिस टाइम स्ट्रोक मात्र गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. कव्हर्स मध्ये 2 खेळाडूंच्या दरम्यान जाऊन पडलाय. थोडासा सुदैवी ठरलेला आहे फलंदाज आशिष. एक धाव त्याला मिळते. संघाची धावसंख्या 8. नक्कीच चांगली सुरुवात झालेली आहे हवेदिवे टीम संघाच्या माध्यमातून. अजय, काय वाटतं किती टार्गेट सेट होईल 3 षटकामध्ये? मला तरी वाटतं 40 पर्यंत जाण्याचा त्यांचा मानस असेलच आणि त्याच अनुषंगानं फलंदाजी करायला सुरुवात झाली आहे. अक्रॉस द लाईन खेळत असताना बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर येतोय दुरून. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव मिळेल. बघा, प्रत्येक बॉलवर आघात केला जात आहे, मात्र प्रत्येक बॉलवर चौकार षटकार येईलच असं नाहीये, कारण समोर संघ देखील तेवढाच चांगला आहे. पहिला बॉल जरूर कमजोर पडला षटकाराला, दुसरा बॉलही कमजोर होता, त्याचा फायदा घेता आला नाही. मात्र तदनंतर काही चांगले चेंडू टाकलेत गोलंदाज जितेशनं. पुढचा बॉल राऊंड द विकेट. लो फुल टॉस स्वीप केलाय. फटका चांगला आहे, अगदी गॅप मधून. बॉल सीमारेषा पार. आशिषच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. पॉवर प्लेचा फायदा घेतायत फलंदाज. यॉर्कर डिलिव्हर करायचा होता जितेशला, परंतु यॉर्कर परफेक्ट नव्हता. लो फुल टॉस झाला. नक्कीच चांगले प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आशिष देखील आपल्या हात खुलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून आता विकेटची फार आवश्यकता झाली आहे जितेश या गोलंदाजाला. सुरुवातीचे 3 ते 4 फलंदाज फार घातक आहेत. फ्रंट फुटला कमिट होऊन फटका मारलाय. मिस टाइम स्ट्रोक, फिल्डर बॉल खाली आणि मिळते विकेट. विकेटची आवश्यकता होती आणि विकेट मिळवली जितेशनं. शेवटच्या बॉलवर त्याने विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या निहांत 11 हायवे दिवे संघाची 1-13. चला, बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आपण. हे आपण पाहू शकता फ्लडलाईटचे जे टावर जे आहेत लावत घेतलेले आहेत, त्याला आमच्या कॅमेरामॅनने कव्हर केलाय आपल्या कॅमेऱ्यामध्ये. मस्त कुठेतरी असं वाटतं की डोंगरावर बसलेला आहे आणि मॅचचा आनंद घेत आहे. आपका हार्दिक स्वागत है. आपको कैमरे में दिखाया जा रहा है. दाव संख्या 13 धावा, 13 लॉस ऑफ 1 विकेट. जो हमारे फ्लड लाइट लगा रहे वो आराम से इस मैच को देख रहे हैं. येणाऱ्या कालावधीमध्ये मला वाटतं ह्या स्पर्धा देखील अंडर-24च्या देखील अंडर फ्लडलाईट्स होऊ शकतात आणि मला वाटतं जय बजरंग बिनार संघाचा देखील तो प्रयत्न असेल येणाऱ्या वर्षांमध्ये. या अगोदर आपण बघितलं होतं चॅलेंजच्या मैदानावर त्यांनी स्पर्धा भरवली होती, जिथे सिटी आणि ग्रामीणचा महासंग्राम रंगला होता. ती स्पर्धा शेवटचे काही दिवस अंडर फ्लडलाईट्स देखील खेळवण्यात आली होती. दुसरे षटक घेऊन गोलंदाज हर्षल. फलंदाजीसाठी सिद्धेश मैदानामध्ये आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला आर्यन भोईर. सुरेख बॉल, जोरदार अपील येते होत आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतायत प्रेक्षक. बाद दिलं जाईल की नाबाद, दोन्ही पंच आता एकमेकांकडे जाताना दिसत आहेत. चर्चा होईल. पंचांवर कोणीही प्रेशर टाकणार नाही. पंचांचा जो निर्णय येईल तो दोन्ही संघांना कबूल करावा लागेल, मान्य करावा लागेल. चला, फिल्डिंग लावायचंय. बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचंय.
चला फिल्डिंग लावून घ्या आपण. पाहूया पंच थोडीशी चर्चा करतात, काय निर्णय घेतील पंच या चेंडूवर. अंपायर्स फॉर दिस गेम लारा अँड शर्मा. फार मोठं डिस्कशन चालू आहे. सगळ्यांच्या नजरा आता खिळलेल्या आहेत पंचांवर. मुख्य पंचांच्या भूमिकेत लारा. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. मात्र चांगली सुरुवात केली हर्षलनं. मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त मारा केला होता हर्षल वेळेकरनं. 4 गडी तब्बल बाद केले होते. जोरात टाकलेला, वेगात टाकलेला खोलवर टप्प्याचा बॉल जो बीट करून निघून गेला विकेट किपर कडे आर्यन भोईरला. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. हो हो हो, काय वेग आहे, काय वेग आहे, भन्नाट वेग. या वेळेला अगोदरच उजवी सोडली होती फलंदाजानं. फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला परंतु पुन्हा एकदा वेगात बीट केलंय. लाजवाब गोलंदाजी. इताडे संघाचा हा स्पीडस्टर आहे आणि फक्त वेगच नाही तर चांगली लेंथ देखील तो मेंटेन करतोय. चांगली लाईन त्याने मेंटेन केलेली आहे. आर्यनला थोडंसं अडचणीत आणलंय. आर्यन पलटवार करेल का? येथे संधी मिळाली फुल टॉस परंतु फायदा जास्त घेता आला नाही. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे तिकडे, जास्त धावा मिळणार नाहीत. याची दक्षता फिल्डर घेत असताना फक्त एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या निहांत 11 हायवे दिवे संघाची जाऊन पोहोचले 14 वर. 14 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या 5 बॉल्स मध्ये 13 धावा आल्या होत्या. शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन झालं पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर हर्षलनं अप्रतिम मारा केलाय. ओहो, लो फुल टॉस. स्लॉक स्वीप करायचा होता सिद्धेशला परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. या षटकामध्ये हेच जास्त होताना दिसलंय. अगोदर आर्यनला थोडंसं अडचणीत आणलं. आता सिद्धेशच्या विरुद्ध देखील एक चांगला बॉल डिलिव्हर करत असताना हर्षल आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग. धावसंख्या स्थिर आहे 1/14. चांगली गोलंदाजी. एक सिंगल धाव मात्र आली आहे हर्षलच्या षटकामध्ये. काय जबरदस्त बॉलिंग होते. अगदी ब्लॉक होल मध्ये होता हा बॉल. कसा बसा बॉल डिग आउट केला आणि एक चोरटी सिंगल तेथे पूर्ण करतायत फलंदाज. एक धावेसाठी आता संघर्ष करावा लागत आहे. झगडावं लागतं या षटकामध्ये हायवे दिवे संघाच्या फलंदाजांना. नक्कीच 13 धावा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये. जेव्हा आपण उल्लेख केला होता की 40 धावांवर जाण्याचा मानस असेल मात्र इथे चांगली गोलंदाजी हर्षलने पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या संघाला. हाय क्वालिटी गोलंदाजी, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी हर्षल वेळेकरच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा बॉल. आणखी एक चांगला यॉर्कर. येथे डिगआउट तर केलाय. बॉलर बॅकपास ड्राईव्ह मात्र मिड ऑफचा फिल्डर येतोय बॉलवर. फक्त एक धाव मिळेल आणि याच बरोबर हे अप्रतिम षटक समाप्त होते हर्षल वेळेकरचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. निहांत 11 हायवे दिवे संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे. धावसंख्या झाली आहे 16 एका गड्याच्या मोबदल्यात. 3 सिंगल 3 डॉट. हर्षल क्या बात आहे, गुड बॉलिंग. संध्याकाळची वेळ आहे आणि चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. संध्याकाळी अजय आपण नेहमी जेव्हा मैदानावर जातो सरावाचा टाइम असतो हा आणि तेव्हा बॅटर जे आहे षटकार मारण्याचं काम करत असतात. मात्र इथे चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. खास करून गोलंदाज हर्षल त्याचं आपण कौतुक करू ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एक चांगली स्थिती आहे इताडे टीम संघाच्या मध्ये. जर इथून 15 धावा जर आल्या नाही तर दबाव वाढू शकतो इथे हवे दिवे टीम संघावर. खरं तर आता सूर्य अस्ताला चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये 3 ओव्हर्स मध्ये 25 ते 30च्या दरम्यानची धावसंख्या देखील एक घातक धावसंख्या ठरू शकते. नक्कीच हे देखील विसरून चालणार नाही अजय की हवे दिवे टीम संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. स्लॉक केलाय ऑन साइडला. उंचच उंच सुरेख सुंदर फटका. आर्यन भोईरच्या बॅट मधून बॉल सीमा पार. षटकार. भरपूर संघर्षानंतर हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आज आर्यन भोईर याची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो. नेहमी तुम्ही गोलंदाजी त्याची बघता, आज त्याला बॅटिंग करताना तुम्ही पाहता. सकाळपासून षटकार मारतोय हा फलंदाज. षटकार मारतोय मात्र मागच्या ओव्हरमध्ये त्याला देखील उभंच करून ठेवलं होतं गोलंदाज हर्षलनं. अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करत होता. यॉर्करचा त्याने भडीमार केला होता परंतु रितेशचा पहिला बॉल अगदी स्लॉट मध्ये पडला. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. आर्यनच्या खेळीचा अंत होतोय.
ही आपण रिप्लेमध्ये पाहतोय. आपण पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू टाकला होता आणि त्याला पिकअप करण्याचा प्रयत्न लेग साईडला झाला होता, मात्र डिस्टन्स कव्हर करू शकले नाही. एक चांगली झेल इथे समाप्त झाली आणि फलंदाज आर्यन भोईर बॅक टू डग आउट. बडी मछली जाल में फसती हुई. आउट होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 16 धावा आल्या होत्या, 16. त्याच्यामध्ये 2 षटकार पेश केले होते आर्यन भोईरने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय प्रितेश सिद्धेश अजूनही खेळपट्टीवर आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकच धाव आली आहे. एक मोठा नाव आहे हवेदिवे टीम संघासाठी, नेहमी ग्रामीण गटासाठी खेळत असतो सिद्धेश आणि प्रितेश हे दोघे बंधू आता खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावांचं चांगलं योगदान दिल्यानंतर बाद झालाय आर्यन. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रितेश देखील लॉंग हँडलचा वापर करू शकतो. एखाद दुसरा मोठा फटका आला तर जरूर एक बॅटिंग टोटल पाहायला मिळेल. मिस टाइम आहे. फटका फोर्स करायचा होता, समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट लागली आहे. फक्त 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 23, 23 धावा. क्या बात आहे. खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला रितेशच्या माध्यमातून. षटकार गेल्यानंतर 1 विकेट, 1 सिंगल धाव. चांगली गोलंदाजी. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्वालिफाय मॅच सध्या सुरू आहे मैदानामध्ये. उद्या ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचं दत्तकृपा कशिवली टीम आणि दामिनी 11 वडूनवकर. त्याच्यानंतर सारंगाव आणि पोगाव यांच्या दरम्यान लढत असेल. अक्रॉस द लाईन चांगला फटका, फिल्डर पासून दूर जातोय बॉल, स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 1 टप्पा आणि 4 धावा, चौकार. भरपूर महत्वाचा हा चौका आहे. इथे आपण पाहतोय रिहान शिलेबन टीम संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघ खूप चांगला क्रिकेट खेळले सकाळपासून. क्वालिफाय मॅच मित्रांनो, जर हवेदिवे सर जिंकला तर 2 संघ होतील त्या परिसरातील, कारण की अलिमगड हिमांशू क्वालिफाय झाले ऑलरेडी. व्हॉट अ शॉट, दॅट इज अ मॅसिव्ह हिट. षटकार. एक मारा लेकिन सॉलिड मारा. भरपूर संघर्षानंतर हा षटकार इथे पाहायला मिळतो सिद्धेशच्या बॅटमधून. तुम्हाला जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. शेवटच्या स्लॉगर मध्ये हाणामारीचा षटक ज्याला आपण नेहमी म्हणतो, त्या षटकामध्ये हे 2 फटके पाहायला मिळतात. सिद्धेशच्या बॅटमधून येणारे 2 मोठे फटके. गतवर्षी माणकोलीच्या मैदानावर अंजूर संघाविरुद्ध हा फलंदाज बरसला होता. 11 बॉल्स मध्ये 49 धावांची मॅच विनिंग इनिंग त्याने खेळली होती. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषकामध्ये. चांगला बॉल आहे, तेवढाच चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, परंतु तिसरी धाव मिळणं फार कठीण आहे, अशक्य. आणि ते विकेट जाईल. शेवटचा बॉल होता, त्याच्यामुळेच हा धोका पत्करला गेला. चांगली बॅटिंग केली सिद्धेशनं. डावाला चांगला फिनिशिंग टच दिला. 35 पर्यंत मजल मारली 3 षटकांमध्ये. आणि आपण गोलंदाजी बघितली तर आर्यन भोईर, आयुष आणि पियुष हे 3 खतरनाक गोलंदाज या टीमकडे आहेत. निहांत 11 हायवे दिवे टीमकडे. त्याच्यामुळेच ही धावसंख्या चांगली आपल्याला पाहायला मिळते. परंतु इताडे टीमकडे देखील तेवढेच दमदार बॅटर्स आहेत आणि त्यामुळे सामना रंगतदार होईल अशी आता दाट चिन्हे आपल्याला दिसत आहेत. 35 धावा फलकावर, 36 धावांचं टार्गेट. चला फिल्डिंग लावायचे. निहांत 11 हवेदिवे टीम संघाने आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. इक्वेशन फार चांगला आहे. 18 चेंडू आणि 36 धावा, म्हणजे 12 प्रत्येकी षटकामागे बनवायचे आहेत. आणि इताडे संघाचा जेव्हा आपण विचार करतो तर नक्कीच त्यांच्याकडे देखील चांगली फलंदाजी आहे. मागच्या मॅच मध्ये तुम्ही देखील बघितलं असेल ज्या प्रकारे जितेशची बॅट आग उगलत होती, आपण बघितलं होतं. आता त्याच इनिंगची अपेक्षा आहे टीमला. तर फिल्डिंग सजवली जात आहे. तर पंचांनी देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. हे प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळत आहे. आपल्या टीव्ही मॉनिटरवर दाखवला जात आहे प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावायचे. सलामीची जोडी. क्लायमॅक्स थोडासा थंडगार होत आहे. संध्याकाळचा वेळ आहे. थंडगार हवा सुटली आहे. मात्र एकच हवा सध्याच्या घडीला जय बजरंग चषक 20-25 हा मेगा इव्हेंट आपण पाहतोय. अंडर 24 सलामत प्रमाणे यंदाही हा चषक ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी देखील प्रत्येक संघाने भरपूर संघर्ष केला होता या स्पर्धेमध्ये आणि आता देखील तुम्हाला या मॅच मध्ये संघर्ष करताना दोन्ही संघ पाहतोय आपण. निहांत 11 हवेदिवे टीम संघाने 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सलामीची जोडी जी आहे मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. करण आणि जितेश सेम डाव पेच. मागच्या मॅच मध्ये देखील 2 खेळाडू सलामीला आले होते आणि
काय फलंदाजी राहिली होती मागच्या मॅच मध्ये. लोणारच्या अगेन्स्ट अगदी 53 धावाने पराभूत केला होता लोणार संघाला इताडे टीम संघाने. मात्र समोर अजय ज्या प्रकारे तू उल्लेख केला की गोलंदाजी अतिशय जबरदस्त आहे. आर्यन भोईर, हर्ष भोईर आणि त्यानंतर पीयूष. जी हाँ, और खास बात यह है कि आर्यन भोईर जो है वो बड़े मैच के खिलाड़ी है, लंबी रेस के घोड़े भी है और बड़े मैच के खिलाड़ी है. बड़े मैचेस में अक्सर हमने देखा है कि अच्छा परफॉर्म करते हैं. नक्कीच पाहूया आता 36 धावा डिफेन्स होत आहेत की नाही दिवे टीम संघाच्या माध्यमातून. हवे दिवे टीम भरपूर दुरून आलेला संघ, दोन्ही टीम जे आहेत भरपूर दुरून आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आता कोणता संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल, आज की शाम किस टीम के नाम आने वाले 18 गेंदों में पता चल जाएगा. चला फार वेल घेत आहे आपण आर्यन, आपण गोलंदाजी सुरू करायची. आपण प्रारंभिक बल्लेबाज स्थापित सलामी जोड़ी करण और उनके साथ जितेश. करण स्ट्राइक लेने की तैयारी में, आर्यन थोड़ा सा वार्म अप करने के बाद पूरी तरह से तैयार. पारी की पहली गेंद लेकर आर्यन भोईर, और पहली गेंद स्लॉट में, जबरदस्त स्ट्रोक, 6 रन पहली गेंद पर. क्या बात आहे, मूड बनवला या खेळाडूने. काय फलंदाजी पाहायला मिळते. जैसी गेंद वैसी नसीहत. ओरपीच चेंडू आणि त्याला पूर्णपणे सीमेच्या बाहेर पाठवून दिले. सीमा रेखा पार येतो षटकार. कमाल का शॉट, ताकतवर शॉट था और बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे. लॉन्ग ऑन के ऊपर से शानदार सिक्सर. कमजोर गेंद डाली है आर्यन ने. असं वाटत होतं की गुडलँड्स वरून चेंडूला बॉम्ब्स करण्याचा प्रयत्न केला होता. आर्यन एक बार फिर से, ओहो, इस बार यॉर्कर का प्रयास था लेकिन लेग स्टंप के थोड़ी बाहर रही, वाइड. लेग स्टंप उड़ाने का प्रयास था. अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन. दोनों बल्लेबाज अच्छे फॉर्म में है. नक्कीच नक्कीच मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारची पार्टनरशिप भागीदारी राहिली होती, जबरदस्त कामगिरी केली होती दोन्ही खेळाडूने. अगदी एकाने 24 तर एकाने 38 धावा ठोकल्या होत्या. अजय, अगली गेंद ओवर द विकेट से, बढ़िया यॉर्कर, और इसकी अपेक्षा तो की ही जा सकती है. पहली गेंद ढीली पड़ी थी, आर्यन वापसी करने का प्रयास कर रहे हैं. सटीक यॉर्कर थी, डिग आउट किया, सिंगल लिया. स्ट्राइक को रोटेट करते हुए बल्लेबाज करण. अब स्ट्राइक जितेश के पास. नक्कीच चांगला कमबॅक आपण म्हणू शकता अजय, कारण की ज्या प्रकारे हा यॉर्कर, वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता. बहुत ही खतरनाक गेंद थी ये, अंदर की तरफ आई थी. बैट्समैन कुछ समझ नहीं पाए थे, ऑन साइड में खेलना चाहते थे. अपील जरूर हुई लेकिन निश्चित रूप से इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर था. तर नक्कीच रिप्ले मध्ये दाखवला जात आहे ज्या प्रकारे हा चेंडू टाकण्यात आला होता. हो नक्कीच थोडा थाईज वर चेंडू लागला होता आणि वरती देखील जात होता. पंचांनी चांगला निर्णय दिला. बहुत ही टफ जॉब अंपायर्स का होता है. ड्राइव किया यहां पर, हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे कवर में, और बैट्समैन आउट. सकाळी आपण देखील उल्लेख केला होता कालच्या मॅचचं, जिथे भादवड संघाने तो सामना गमावला होता. एखादा जेव्हा चांगला गोलंदाज समोर असतो त्याच्या अगेन्स्ट जर एक मोठा फटका येतो तर एक सिंगल डबल फार महत्वाचा असतो. धावा आल्या होत्या ऑलरेडी, वाईट देखील टाकला होता आणि तिथे मोठा फटका खेळण्याची काही आवश्यकता नव्हती अजय करणला. अच्छा, गेम प्लानिंग बहुत महत्वपूर्ण है. कैलकुलेशन आपका होना चाहिए, खासतौर पर जब आप रनों का पीछा करते हो. एक बड़ी टीम के विरुद्ध और एक अच्छे बॉलिंग आक्रमण के विरुद्ध जब आप रनों का पीछा कर रहे हो तो आपका कैलकुलेशन बहुत ही सही होना चाहिए. यहाँ पर एक बड़ा हिट आ चुका था, आपने सही जिक्र किया, तो कहीं ना कहीं स्ट्राइक को रोटेट भी कर सकते थे और विकेट खासतौर पर बचाना बहुत जरूरी था. लेकिन एक बड़ा शॉट खेलने के चक्कर में करण पेविलियन में लौटते हुए 7 रन बनाए उन्होंने, एक सिक्सर जड़ा. टीम का स्कोर है 9 रन 1 विकेट के नुकसान पर. रियांश 11 इताड़े टीम आज के इस आखिरी मैच में 36 रनों का पीछा कर रही है निहांत 11 हाईवे दिवे के विरुद्ध. न्यू बॅटर रितेश मैदानाच्या मध्ये गेले. आर्यन भोईरला मिळतो विकेट कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. कप्तान आए हैं बल्लेबाजी के लिए. आर्यन विकेट की खुराक प्राप्त कर चुके हैं. और स्विच इट किया है, जहां पर खेलना चाहते थे वहां पर नहीं खेल पाए. कवर्स में गई गेंद, संभवतः वो पॉइंट की दिशा से गेंद को निकालना चाहते थे लेकिन आर्यन ने पहले ही भाप लिया था कि बल्लेबाज स्विच इट करने का प्रयास कर रहे. जानबूझकर लेग स्टंप की तरफ गेंद को रखा था. सिंगल से खाता खोलते हुए रितेश. स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर. एक चेंडू राहिलाय, मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. तेज आई थी गेंद, गेंद जा रही है वाइडिश मिड ऑफ पर. फील्डर पहुंचे हैं सिद्धेश. 1 रन मिलेगा और इसके साथ ही आर्यन का ओवर समाप्त होता हुआ. अच्छी वापसी. पहली एक गेंद पर ही 7 रन खर्च किए थे उन्होंने, लेकिन अंतिम 5 गेंदों पर सिर्फ 4 रन दिए और एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त किया. पहले ओवर के बाद स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर. रियांश 11 इताड़े. अब 2 ओवर्स में 25 रनों की आवश्यकता है.
नक्कीच आज एक करणला थांबणं फार महत्वाचं होतं खेळपट्टीवर, कारण की टीमकडे चांगली फलंदाजी आहे. मात्र करण असा एक बॅटर आहे, तो एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारीने या धावा बनवू शकतो. 25 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. 12 गेंदे 25 रन. कौन सी टीम बनाएगी यहाँ पर सिल्वर जुबलर. चला फील्डिंग लावून घ्यायचे आपण. जी हाँ, 12-25 कौन करेगा काम. 25 हर्ष आए हैं गेंदबाजी के लिए. हर्ष भोईर गोलंदाज. सिल्वर जुबली कोण बनवेल येणाऱ्या काही चेंडूमध्ये नक्कीच कळेल. 25 धावा 12 चेंडूमध्ये अगदी डिफेन्स करायचे तिथे. निहांत 11 हवे दिवे टीम संघाला. इथं रियांश 11 इताडे टीम संघाला या धावा बनवायच्या असतील तर नक्कीच सुरुवात चांगली करणं महत्वाची आहे, कारण की चांगला गोलंदाज आहे हर्ष भोईर. दो बैलेंस टीमों के बीच का मुकाबला, बिल्कुल बैलेंस मैच चल रहा है. यहाँ से कहना मुश्किल है कि कौन सी टीम जीतेगी और कौन सी हारेगी. 50-50 है मैच. नेक टू नेक फाइट. स्पीड अप करे प्लीज हाईवे दिवे टीम, समय बर्बाद ना करे. स्ट्राइक के समय जितेश के पास. ओ तेज तर्रार गेंद, फुलर लेंथ. इनका स्वाभाविक एंगल तो बनने वाला है क्योंकि बायत के गेंदबाज है, सामने दाइनेत के बैट्समैन है, ओवर द विकेट कर रहे हैं. थोड़ी सी तो बाहर निकलेगी ही गेंद, और अच्छा फुटवर्क नहीं रहेगा तो इस तरह की गेंदों पर ड्राइव्स लगाना मुश्किल है. नक्कीच चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 25 धावा. हर्ष लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए. लो फुल टॉस, इस बार तगड़ा प्रहार किया है दो खिलाड़ियों के दरमियान से. वन बाउंड चौका. याच फटक्यांसाठी जाणला जातो या फलंदाज जितेश याला, आणि जितेशच्या बॅटमधून भरपूर उशिरानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. अजय बहुत बेहतरीन इस्तेमाल करते हैं बॉटम हैंड का, खास तौर पर जितेश. ऑन साइड में हमने देखा पिछले मैच में भी उन्होंने बहुत ही तगड़े प्रहार किए थे, बहुत दूर गेंदों को भेज दिया था उन्होंने, छक्कों में डील कर रहे थे. हालांकि इस मैच में पहली 3 गेंदों पर सिर्फ 1 ही रन बना पाए थे, लेकिन अब की बार एक शानदार स्ट्रोक, 2 फील्डर्स को चीरती हुई गेंद चली गई थी फाउ कॉर्नर की दिशा में 4 रनों के लिए. अब यहां से 10 गेंदों का खेल शेष है. रियांश 11 इताड़े टीम को अभी भी 21 रनों की आवश्यकता है. बराबरी का संघर्ष. फिर से लगभग लो फुल टॉस. ओ बाल बाल बच गए. इस बार बल्ले पर नहीं ले पाए थे और गेंद पैर से लगने के बाद स्टंप्स की तरफ जा रही थी. शायद स्टंप को छुई भी है गेंद, लेकिन बेल गिरी नहीं है. कम से कम एक बेल का गिरना जरूरी है, तब बैट्समैन को बोल्ड आउट दिया जा सकता है ऐसी सिच्युएशन में. नक्कीच अशा प्रकारचा क्षण मी नक्कीच बघितला होता. आमदार चषकामध्ये अगदी चेंडू एस्टनच्या मधून गेला होता, मात्र बेल्स पडली नव्हती. बिल्कुल अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी ऐसी घटनाएं हमने देखी है. 9 गेंदे 21 रन. पहले खेलना चाहते थे, फिर देखा कि काफी बाहर है, जाने दिया, वाइड है. अतिरिक्त रन, एक रन मूल्यवान है, काफी कीमती है. अब समीकरण थोड़ा सा बदलता हुआ. 9 गेंदे शेष है, 20 रनों की आवश्यकता. दिलों की धड़कनें तेज कर देने वाला ये मैच. नक्कीच फार महत्वाचा हा षटक टाकताना आपण पाहतोय टीमचे कॅप्टन हर्ष भोईर. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. इस बार उठा के खेल दिया है, फील्डर है पीछे और कोई गलती नहीं. बढ़िया कैच. जितेश आउट. रियांश 11 इताड़े टीम को लगने वाला दूसरा बड़ा झटका. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. आता टीमचे कॅप्टन आहेत खेळपट्टीवर रितेश. पूर्णपणे जिम्मेदारी जी आहे खांद्यावर घेणं फार महत्वाचं झालं इथून, कारण की या षटकामध्ये आता चेंडू जे बाकी आहे ते म्हणजे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 20 धावा. इक्वेशन सोपा आहे, मात्र क्रिकेट आहे आणि संध्याकाळ झाली आहे. थंडगार वातावरण इथे सुरू झालेलं आहे. जीतने वाली टीम अंतिम 3 में पहुंचेगी. जय बजरंग चषक 2025 बिनार अंडर-24 चैंपियनशिप. इस समय आपके सामने ये बड़ा मुकाबला. निहांत 11 हाईवे दिवे बनाम रियांश 11 इताड़े. 8 गेंदों में 20 रनों की दरकार इताड़े टीम को. ऋतिक नए बल्लेबाज नंबर 4 पर, अच्छे स्ट्रोक प्लेयर है. कप्तान रितेश नॉन स्ट्राइकर से इन पर. हर्ष भोईर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. लेंथ बॉल, इस बार पुल कर दिया है गेंद हवा में. फिर से फील्डर गेंद के नीचे, वही फील्डर. अब की बार कैच ड्रॉप और गेंद सीमा रेखा के बाहर. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. खूप माग पडू शकतो हा चौकार. असं वाटतं की अजय झेल झालीच आहे
आणि आपण कौतुक देखील सुरू केलं आहे गोलंदाजाचं, मात्र तेवढ्यात काय तर हा चेंडू सीमा पार चौकार। पिछली गेंद पर कैच अच्छा लिया था प्रीतेश ने, और इस बार भी जिस तरह से पोजीशन में आ गए थे, एक क्षण के लिए सबको लगा कि उन्होंने कैच कर लिया गेंद को, लेकिन अंतिम क्षणों में गेंद हाथों से छिटकी। दूसरे खिलाड़ी भी थे वहां पर, वो भी नहीं रोक पाए। बहुत ही मूल्यवान 4 रन, स्कोर बढ़ता हुआ 20 रन। अब 7 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है। जबरदस्त मैच। अपने ओवर की आखिरी गेंद लेकर हर्ष भुईर, इस बार किनारा, और हो जबरदस्त कैच। चिपक गई है गेंद विकेट कीपर के हाथ में, आर्यन ने लपका कैच और आउट हो गए ऋतिक। अतिशय जबरदस्त ही झेल पाहायला मिळाली आर्यन भुईर याच्या माध्यमातून। हाताला चिपकली होती, ज्या प्रकारे चेंडू गेल्यानंतर लगेच थ्रो केला होता। आता ही झेल, एज अँड गॉन विकेट। अजून एक धक्का टीम इताडे टीम संघाला आपण पाहतोय। आता इथून समीकरण जो आहे 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे। 16 का टोळा, पहिल्या चेंडूवर समजेल मॅच की मॅच कोण जिंकत आहे। थोड़ा मुश्किल समीकरण है। 6 गेंदे 16 रन, कंडीशंस कहीं ना कहीं थोड़ी सी अब गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में है। बॉलर के पक्ष में कंडीशंस मानी जा सकती है, क्योंकि रोशनी धीरे धीरे कम होती जा रही है। चलिए टीम मीटिंग नहीं लेनी है प्लीज। हाईवे देवी टीम के कैप्टन, आखिरी ओवर की तुरंत शुरुआत करनी है और आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालेंगे पीयूष मात्रे। वार्म अप ज्यादा नहीं करना है प्लीज। अंतिम 6 गेंदे, दूसरे दिन का ये खेल है। आज का आखिरी ओवर, 16 रन चाहिए रियांश लेवनी ताड़े को। कप्तान के पास स्ट्राइक, रितेश खेलने के लिए तैयार। उनके लिए एक डीप कवर ऑफ साइड में, एक ही फील्डर बाउंड्री पर, ऑन साइड में ज्यादा प्रोटेक्शन, फुलर लेंथ, लेकिन लाइन के बाहर है, वाइड। अब 6 गेंदे 15 रन। बहुत ही बड़ा मैच है ये, क्योंकि जीतने वाली टीम अंतिम 3 में पहुंचेगी। एक इनाम उनके लिए पक्का हो जाएगा, एक ट्रॉफी तो लेकर जा ही सकते हैं यहां से। समीकरण थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने। 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे। वाईट टाकला होता याच्या अगोदर गोलंदाज पियुषने। थोडंसं फील्डिंग मध्ये इथं परिवर्तन केलं जात आहे। जहां डीप कवर के खिलाड़ी सर्कल के अंदर आ गए और लॉन्ग ऑफ को बाउंड्री पर, वाइटिश लॉन्ग ऑफ पर भेजा गया। कट किया है इस बार, टाइमिंग कुछ खास नहीं है, सीधे फील्डर के पास पॉइंट पर 1 ही रन मिलेगा। सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट कर दी है कैप्टन ने। गैप में निकालने का प्रयास था, लेकिन गैप ढूंढ नहीं पाए। अब 5 गेंदे शेष है और 14 रनों की आवश्यकता। समीकरण आता थोडंसं जड होताना पाहायला मिळत आहे। अवघड तर काही नाहीये, मात्र क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो। ऑन साइड में डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर की तरफ लगभग एक खिलाड़ी, वाइडिश लॉन्ग ऑन और एक स्ट्रेट लॉन्ग ऑन। गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर हो रही है, इस बार छोड़ दिया क्योंकि दिशाहीन है, वाइड। ये दूसरी वाइड गेंद। दबाव कहीं ना कहीं गेंदबाज पर भी है, पीयूष पर भी दबाव है, बल्लेबाजों पर भी दबाव है, हर खिलाड़ी पर इस समय दबाव है। दबाव की, तनाव की स्थितियां बिनार के डीडी ग्राउंड पर। 5 गेंदे शेष है, 13 रन चाहिए और चेजिंग कंपलसरी। कंपलसरी चेज बहुत ही महत्वपूर्ण नियम, इसीलिए पहले बैटिंग करने का एक थोड़ा सा एडवांटेज आपके पास जरूर होता है। और कंडीशंस को देखते हुए भी वो सही निर्णय था, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी की हाईवे दिवे टीम ने। 5-13 ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, खूबसूरत स्ट्रोक, फील्डर नहीं पहुंच पाएंगे, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। साहिल के बल्ले से दर्शनीय स्ट्रोक। ये रणनीति थोड़ी समझ से परे थी, क्योंकि आपने देखा कि ऑफसाइड में एक ही फील्डर बाउंड्री पर था, वो भी थोड़ा सामने की तरफ, वाइडिश लॉन्ग ऑफ पर था, और बाकी के जो खिलाड़ी थे सभी सर्कल के अंदर थे। मॅच गरम झालेली आहे आणि लगेचच व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर देखील युट्यूबच्या माध्यमातून जोडलेला आहे। 4 गेंदे 9 रनों की आवश्यकता, स्कोर 27 पर पहुंच चुका है। गजब का ये मैच, जैसा सोचा था वैसा पाया है। आज के दिन की चोटी की 2 टीमों के बीच का यह मुकाबला है और काफी संघर्षजनक क्रिकेट, रोचक और दिलचस्प क्रिकेट।
जय बजरंग कप 2025 भिनार में। समय बर्बाद ना करे प्लीज। निहांत 11 हाईवे दिवे। पीयूष चले दाहिने से ओवर द विकेट। और बढ़िया गेंद इस बार फुल लेंथ ड्राइव कर दिया है। कवर में फील्डर नहीं है, डीप में से आएंगे फील्डर। दूसरे की कॉल है, वहां पर जोखिम भरा रन लेने की कोशिश और बैट्समैन रन आउट। शानदार फील्डिंग हर्ष भोईर द्वारा। बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, सर्कल के अंदर पहुंचे, गेंद को उठाकर थ्रो किया आर्यन के पास और आर्यन ने स्टंप्स बिखेर दिए। साहिल रन आउट होकर पेविलियन में लौटते हुए। इताड़े टीम का चौथा विकेट गिर चुका है। अब 3 गेंदों का खेल बाकी है। जीतने के लिए 8 रन चाहिए। ग्रेट मैच, एन अमेजिंग गेम ऑफ क्रिकेट। 3 गेंदे 8 रन। कोई भी जीत सकता है यहां से। मैच टाई भी हो सकता है, लेकिन मैच टाई हो जाता है तो वो जीत रहेगी निहांत 11 हाईवे दिवे की, क्योंकि बैटिंग पहले उन्होंने की है और चेज कंपलसरी, ये रूल है। 3 गेंदे 8। नए बैट्समैन क्रीज पर। विपुल, इनके नाम में पुल है। क्या वो पुल शॉट खेलेंगे, क्या वो गेंद मिलेगी उनको, या कुछ और खेलेंगे? आइए देखते हैं। स्वीपर कवर और लॉन्ग ऑफ, ये 2 खिलाड़ी बाउंड्री पर ऑन साइड, ऑफ साइड में, ऑन साइड में डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। पीयूष की अगली गेंद। फुल टॉस सामने ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ की तरफ फील्डर है। बढ़िया क्षेत्ररक्षण सिद्धेश द्वारा। सिर्फ 1 ही रन मिलेगा। ओह, 2 गेंदों में अब 7 रन चाहिए। संदेश, क्या लगता है? मॅच अडकली आहे असंच म्हणू शकतो मी, कारण की काय गोलंदाजी होते शेवटच्या षटकामध्ये. षटकार चौकार पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये षटकार आला होता आर्यन भोईरच्या अगेन्स्ट. त्यानंतरची भरपूर शांतता पाहायला मिळाली आणि अगदी इथे तयारी आहे इथे मॅच जिंकण्याची. आपण पाहतो दोन्ही संघांचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये. सांप और नेवले के बीच में भी ऐसी लड़ाई नहीं होती है जैसी ये लड़ाई चल रही है इन 2 टीमों के बीच में। 2 गेंदे 7 रन। फुल टॉस ड्राइव किया, फील्डर है पीछे डीप कवर में। 1 रन तो मिलेगा। दूसरे की भी कोशिश हो रही है। खराब थ्रो, बहुत ही ऊंचा थ्रो और 2 रन पूरे। स्ट्राइक अपने पास रखते हुए अंतिम गेंद के लिए कप्तान रितेश। और क्या कप्तान अपनी टीम की नैया को किनारे लेकर आ सकते हैं? क्या जीत की रेखा के उस पार लेकर जा सकते हैं? आखिरी गेंद शेष है। जीतने के लिए 5 रन चाहिए कंपल्सरी। 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आज की शाम किस टीम के नाम? येणाऱ्या एका चेंडूनंतर लगेचच रिपोर्ट आम्ही देऊ. लेकिन गजब का क्रिकेट खेला है दोनों भी टीमों ने। जितनी सराहना की जाए उतनी कम दोनों भी टीमों की। निहांत 11 हाईवे दिवे और रियांश 11 इताड़े टीमचे कॅप्टन खेळण्यासाठी सज्ज होत आहे. लॉफ्ट कर दिया गेंद को हवा में, लेकिन मैदान के अंदर और बढ़िया कैच लॉन्ग ऑन पर। इसके साथ ही ये मुकाबला जीत लिया है निहांत 11 हाईवे दिवे टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम निहांत 11 हाईवे दिवे एंड हार्ड लक टफ लक रियांश 11 इताड़े। लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए। प्रयास अच्छा था रितेश का, लेकिन कैच आउट हुए अंतिम गेंद पर। काफी निराश कप्तान रितेश। आज जबरदस्त क्रिकेट पेश किया यहां पर रियांश 11 इताड़े टीम ने, लेकिन आखिरकार अंतिम बाजी मारी है निहांत 11 हाईवे दिवे टीम ने। पप्पू मात्रे फेम टीम, कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन।